1250 मीटर लांब असणारी आगगाडी 2 मिनिटात 1 किमी अंतर कापते. जर ती स्थिर उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडत असेल तर उभ्या असलेल्या आगगाडीची लांबी किती? हे पहा, या गणितामध्ये आगगाडीची लांबी विचारली. दोन आगगाड्या आहेत, दोन रेल्वे आहेत. एक रेल्वे दुसऱ्या रेल्वेला ओलांडते. असे गणित परीक्षेमध्ये भरपूर विचारले जातात. एखादी रेल्वे एखादा खांब ओलांडण्यास किती वेळ लागत असेल किंवा ते अंतर किती रेल्वे आगगाडीचं, अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न विचारत असतात. त्यातीलच हे एक प्रश्न आहे. 1250 मीटर लांब असणारी आगगाडी 2 मिनिटात 1 किमी अंतर कापते. 2 मिनिटात किती कापते? 1 किमी. आगगाडी 2 मिनिटात 1 किमी. 1 किमी म्हणजे किती? 1 किमी म्हणजे 1000 मीटर. 1 किमी म्हणजे 1000 मीटर. 1000 मीटर अंतर कापते. बरोबर? कारण इथं 1250 मीटर मध्ये दिलेले आहे, त्यामुळे आपण किलोमीटरच्या मीटर मध्ये करून टाकलं. कारण सर्व मीटर मध्ये असेल तर गणित करायला सोपं जातं. जर ती स्थिर उभ्या असलेल्या म्हणजे उभ्या असलेल्या दुसऱ्या आगगाडीला 4 मिनिटात ओलांडते. दुसऱ्या उभ्या असलेल्या आगगाडीला जर 4 मिनिटात ओलांडते म्हणजेच तिचं पूर्ण अंतर येईल. तिला कापलेलं अंतर येईल, कारण ती आगगाडी त्या दुसऱ्या आगगाडीला पार करून जाते. ते पाहूयात आपण. म्हणजे अंतर किती येईल? 4 मिनिटात. 4 मिनिटात ती कापते म्हणजे तेवढं अंतर असेल. 2 मिनिटात 1000 मीटर जाते. 4 मिनिटात किती जाईल? 2000 मीटर. पूर्ण अंतर 2000 मीटर आहे. बरोबर? आता पहा, आपण रेल्वे गाड्या काढू. दोन्ही रेल्वे गाड्या काढू. एक थांबलेली काढू आणि एक धावणारी काढूया. धावणारी रेल्वे गाडी पहा. समजा उदाहरणार्थ ही रेल्वे गाडी. ही रेल्वे गाडी ही कोणती आहे? धावणारी. आणि दुसरी रेल्वे गाडी थांबलेली. इथून सुरुवात थांबलेली इथं असणार. ही थांबलेली रेल्वे गाडी. तर धावणारी रेल्वे गाडी या गाडीला पूर्ण ओलांडते. बरोबर आहे? तर मग हिचा हा भाग तो पाठीमागचा भाग आहे, या दिशेने गाडी धावणार आहे समजा उदाहरणार्थ. बरोबर आहे? तर या गाडीचा पाठीमागचा भाग हा या ठिकाणी जर आला तर पूर्ण ओलांडलं. पुढचा भाग या ठिकाणी आला तर ओलांडलं नाही. या गाडीचा धावणाऱ्या गाडीचा पूर्ण हा भाग या ठिकाणी आला तर त्या गाडीनं या गाडीला पूर्ण ओलांडलं. ही उभी असलेली गाडी. ही उभी असणारी गाडी. मग पहा, हे पूर्ण अंतर किती राहील? इथून इथपर्यंत. कारण या पाठीमागचा जे भाग आहे गाडीचा तो भाग या गाडीच्या पुढे गेला पाहिजे, एवढा अंतर आहे. लक्षात आलं? मग या गाडीचं अंतर दिलेलं आहे आपल्याला. या गाडीचं अंतर किती आहे? 1250 मीटर लांब असणारी आगगाडी. ही धावणारी आगगाडी किती आहे? 1250 मीटर. ही 1250 आहे. मग 1250 मीटर या 2000 मीटर मधून कमी केलं ही आगगाडी, तर उरलेली उभी असणारी आगगाडी किती असणार आहे? मग पहा, 2000 मीटर वजा 1250 मीटर. फक्त वजाबाकी करायची. 0 0 गेला 0, 10 तो 5 गेले 5 राहिले. इकडे एक इकडे गेला 9 तून 2 गेले 7 राहिले. इकडे एक इकडे गेला 0. म्हणजे 750 मीटर. उभ्या असलेल्या आगगाडीची लांबी किती आहे मग? 750 मीटर. उभ्या असलेल्या आगगाडीची लांबी 750 मीटर. उभ्या असलेल्या आगगाडीची लांबी 750 मीटर होय.